अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। मनसे नेते सरचिटणीसांच्या बैठकीत ही भूमिका व्यक्त केली आहे। स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। सर्वच नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। अमित ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीत ही भूमिका मांडली आहे। त्यामुळे अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। अमित ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडली आहे। अमित ठाकरे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कुठल्या तरी मतदारसंघातून उमेदवार म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकतात। अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। मनसे नेते आणि सरचिटणीसांची एक बैठक झाली। या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली आणि स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आता आपल्यासोबत आहेत। दिनेश, बघा, या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी समोर येते आहे। मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे। आज पक्षाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे थोड्या वेळापूर्वी पार पडली आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीवर, विशेषतः मुंबईतल्या स्ट्रॅटेजीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। आणि या बैठकीत अमित ठाकरे यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे। तसंच त्यांनी पक्षातल्या नेत्यांनाही विचारणा केली की कोण कोण नेते हे निवडणूक लढण्याच्या इच्छेत आहेत। तसंच त्यांनी असंही म्हटलं की पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी निवडणूक लढली पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी आज पक्षाच्या बैठकीत व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आणखी एक ठाकरे सक्रिय राजकारणात तर आहेत, पण विधानसभा संसदीय राजकारणातही आपल्याला पाहायला मिळणार अशी शक्यता या निमित्तानं व्यक्त होते आहे। 2 महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विधानसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी आखण्यात व्यस्त आहे आणि मनसेमध्येही स्ट्रॅटेजी आखली जाते आहे। आत्ताची ही मोठी बातमी आहे की स्वतः अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवलेली आहे। स्वतः तशी इच्छा पक्षाच्या बैठकीत नेते सरचिटणीसांकडे व्यक्त केलेली आहे आणि पक्षाच्या नेत्यांनी, सगळ्या नेत्यांनी निवडणूक लढली पाहिजे अशी आग्रही भूमिकाही त्यांनी या बैठकीत मांडली आहे। पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे 3 उमेदवार जाहीर केलेले आहेत। हे तिन्ही उमेदवार नेते आणि सरचिटणीस आहेत। त्यापैकी बाळा नांदगावकर हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची शिवडी या विधानसभा मतदारसंघातून घोषणा करण्यात आली आहे। तसंच दिलीप धोत्रे यांची पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातून घोषणा करण्यात आलेली आहे। तर नुकतीच राजू उंबरकर यांची लातूर ग्रामीण यांची विदर्भातल्या मतदारसंघातून घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे साहजिक 3 नेत्यांची घोषणा केल्यानंतर आता आणखीन कोण कोण नेते आपल्याला या निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात। याआधी आपण बघितलं की राज ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी सक्रिय राजकारणात तर आहेत, पण विधानसभा निवडणुकीचं राजकारण, विशेषतः उमेदवारीचं राजकारण, थेट निवडणूक लढवावी या भूमिकेत नव्हते। पण आता राजकारणाचा कल बदललेला आहे, युवा पिढी आहे। ठाकरे पूर्वी रिमोट कंट्रोलच्या साह्यानं राजकारण करत असत, कंट्रोल करत असत, पण आदित्य ठाकरे यांनी 2019 साली विधानसभा वरळी मतदारसंघातून लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2019 मध्ये जे सत्तेचं समीकरण बनलं, महाविकास आघाडी स्थापन झाली, त्यात ते मंत्री म्हणून राहिले। 2.5 वर्ष त्यांनी कार्यकाळ बघितला। विधानसभा आमदार म्हणून विधानसभेमध्ये प्रश्न मांडणं किंवा अनेक भूमिका वठवता येतात नागरिक आणि मतदारांच्या हक्काच्या दृष्टीनं किंवा त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं। तर अशाच पद्धतीनं आता मनसेमध्येही हाच विचार होऊ लागलेला आहे आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव नेते अमित ठाकरे यांनी आज निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यांनी कुठला स्पेसिफिक मतदारसंघ सांगितलेला नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की आपण कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार आहोत। अशीच भूमिका पक्षाच्या सगळ्या नेत्यांनीही घेतली पाहिजे आणि सगळ्या नेत्यांनी निवडणूक लढली पाहिजे। मनसे स्वबळावर निवडणुकीला सामोरा जाणार आहे,
त्यामुळे 288 पैकी 225 विधानसभा मतदारसंघात लढण्याची तयारी असल्याचं राज ठाकरे यांनी यापूर्वी भूमिका व्यक्त करताना पत्रकार परिषदेमध्ये किंवा भाषणांमध्ये त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे। आता या 225 उमेदवारांची एकूण व्यूहरचना आखताना किंवा ते निवडताना त्यात नेतेही असतील, सरचिटणीस असतील आणि स्वतः पक्षाचे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळू शकतात। ही जी चर्चा झालेली आहे आजच्या बैठकीत, त्यानंतर येणाऱ्या रविवारी ही बैठक आयोजित केलेली आहे। नेत्यांना विचारणा केलेली आहे की ते कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढू इच्छितात आणि त्या बाबतीतली त्यांची जी भूमिका आहे किंवा त्या बाबतीतला एक रिपोर्ट तयार करून रविवारी आयोजित बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की आता अमित ठाकरे हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला बघायला मिळू शकतात। आदित्य ठाकरे नंतर ठाकरे घराण्यातला दुसरा चेहरा जो सक्रिय राजकारणात आहे, पण विधानसभा आणि एकूण संसदीय राजकारणात, विधिमंडळ राजकारणात आपल्याला बघायला मिळू शकतो। अमित ठाकरे जर निवडणूक लढणार असतील तर महायुतीतील जे प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेमकी काय भूमिका घेतात, तसंच महाविकास आघाडीत शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा काय भूमिका घेतात। कारण 2019च्या निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मदत व्हावी म्हणून मनसेनं उमेदवार दिला नव्हता, तर त्याची परतफेड शिवसेना युबीटीकडून अमित यांच्या बाबतीत होते का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण नक्कीच अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात येणार असल्यानं पक्षाचा कार्यकर्ताही उत्साहित असेल, चार्ज होईल आणि स्वतःला किंवा पक्षाला फायदा होईल अशा ऊर्जेने तो आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये काम करताना पाहायला मिळेल। पण या क्षणाची मोठी बातमी आहे की पक्षीय राजकारणाप्रमाणेच आता विधिमंडळ संसदीय राजकारणातही अमित ठाकरे यांनी रस दाखवलेला आहे आणि त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे, तशी तयारी त्यांनी दर्शवली आहे। पक्षाच्या नेते सरचिटणीसांच्या बैठकीत त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे आणि सर्व नेत्यांनाही त्यांनी निवडणूक लढण्याच्या सूचना, आग्रही मागणी या बैठकीत केलेली आहे। बरोबर, आणि मतदार संघाची कुठल्या निवड करतात हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।